तर मित्र पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपण आहोत दापोली पालवणी जंक्शन। तो जो रस्ता जातो उजवीकडे तो दापोलीकडे जातो पालवणी मार्गे, सरळ गेला की मंडणगडकडे। आणि हा जो रस्ता आहे ना हा जातो बाणकोटकडे। समोर जो तुम्हाला दिसतोय तो आहे मंडणगड। तर दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा मंडणगड तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्यामधला अतिशय महत्त्वाचा हा तालुका आहे। आजूबाजूला बरीचशी गावं या मंडणगड तालुक्यामध्ये, अतिशय महत्त्वाची गावं या मंडणगड तालुक्यामध्ये येतात। आणि सध्या हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे आणि त्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामामध्ये बरीचशी दिरंगाई झालेली आहे आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा केलेली आहे आणि आपण थोडंसं त्याबाबतच हा व्हिडिओ बनवत आहोत। तर सध्या या रस्त्याचं काम चालू आहे आणि कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे। हे काम खरं तर पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणं अपेक्षित होतं, परंतु हे बघा हा अर्धा असा रस्ता करून हा एवढा भाग असाच टाकलेला आहे। आणि म्हणजे मुंबई गोवा हायवेचं जे दिव्य आहे ते पार करून पुढे आपण आलो की थोडासा दिलासा मिळण्याऐवजी हे बघा इकडे जे डोंगर कटिंग झालेलं आहे त्यामुळे झाडं पडत आहेत, दरड कोसळण्याचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे इकडे। आणि इथून येणारे जाणारे जे प्रवासी आहेत ते अक्षरशः सध्या जीव मुठीत घेऊन चाललेले आहेत। आता बघा हे इथे सगळं चिखल झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता संपूर्ण चिखलाचं साम्राज्य आहे। 4 व्हीलर असेल तर तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण जे 2 व्हीलरने प्रवास करतात आणि इकडे हल्ली मंडणगड तालुक्यामधली जितकी गावं आहेत ते बहुतेक सगळे जे म्हणजे दैनंदिन कामासाठी येतात ते 2 व्हीलर घेऊनच येतात। आणि हे बघा हा अर्धा रस्ता केला आहे। मुळात हा जो रस्ता आहे ना हा संपूर्ण वळणावळणाचा रस्ता आहे आणि अतिशय धोकादायक वळणं आहेत। आणि इकडे बघा हे जे डोंगर कटिंग केलेलं आहे इथे केवढे मोठे मोठे दगड येऊन निखळून पडलेत बघा। आणि हे आत्ताचा या पावसामधले हे दगड कोसळलेले आहे ते बघा। हा अर्धाच रस्ता करून पुन्हा इथे हे थोडे थोडे जे पॅच ठेवलेत ते अतिशय धोकादायक आहेत। आता हे ऊन पडले त्यामुळे थोडंसं गाडी चालवणं किंवा बाईक चालवणं सोपं झालेलं आहे, पण ज्या वेळेला पाऊस कोसळत असतो त्यावेळेला हा रस्ता खूपच निसरडा होतो आणि संपूर्ण ही जी माती आहे ती माती वाहून रस्त्यावर येते। कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही, नियोजन शून्य हा रस्ता आहे। आणि आता हे बघा समोर तुम्ही पाहताय हे काल परवाच्या दिवशीच ही दरड कोसळलेली आहे इथून बघा। म्हणजे कसं ढिसाळ कारभार आपल्या बांधकाम खात्याचं आहे। आणि हे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी कोणताही पुढचा मागचा विचार न करता काम केलेलं दिसतंय। हे बघा पूर्ण रस्त्यावर हा ढिगारा कोसळलेला त्याची माती आहे।
आणि हे असे ब्लाइंड स्पॉट्स आहेत बरेचसे या रस्त्याला. हे बघा, हे असे दगड बघा किती कोसळलेत. ही माती पूर्ण खाली आलेली आहे. हाय बघा, झाडांसकट दरड कोसळलेली आहे. हे कॉन्क्रिटीकरणाचं काम असंच अर्धवट राहिलेलं आहे. हा जो जुना रस्ता होता ना, माझ्याकडे जर त्याचे काही क्लिप्स असतील तर मी नक्की तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करेन. अतिशय सुंदर असा डांबरी रस्ता होता आणि आता हा कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. म्हणजे डेव्हलपमेंट होते, त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु ज्या पद्धतीने हे व्हायला हवं त्या पद्धतीने हे झालेलं नाही. त्यामुळे काय होतं आहे की दरडी कोसळण्याचा हे जो प्रकार आहे ना, तो खूप जास्त झालेला आहे इकडे. थोडंसं नियोजनबद्ध काम झालं असतं तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे अगदी कॉमन सेन्सचा भाग आहे. आता मला कन्स्ट्रक्शनमधलं जास्त कळत नाही, तरी पण एक लेमॅन म्हणून मी सांगू शकतो की जर तुम्ही असा रस्ता बनवताय तर आता हा डोंगर आहे, या डोंगराच्या वरून असं पाणी येणार, ते पाणी जाण्यासाठी कुठंतरी वाट करून दिली पाहिजे जेव्हा आपण रस्ता करतोय तेव्हा. तर ते कुठेही दिसलं नाही मला, आणि ते तसं जर असतं तर मग जास्त प्रॉब्लेम झाला नसता. काही ठिकाणी हा असा पूर्ण झाला आहे रस्ता. आणि हा बघा इथे अर्धवट रस्ता झालेला आहे. हे जे गाव दिसतंय ना, हे गाव आहे तुळशी. हे काम सुद्धा पावसाळ्यापूर्वी होणं अपेक्षित होतं, पण तेही झालेलं नाही आहे. हा जो रस्ता खाली जातो ना, तो तुळशी गावाकडे जातो. आणि हे आहे एस.टी. स्टँड.
तर हा जो रस्ता आला तर आपण मंडणगड करून आलो आणि हा उजव्या बाजूला जो खाली रस्ता राहतो तो जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबडवे आणि हा रस्ता सरळ जातो बाणकोटकडे। तर या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सध्याची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। मंडणगडपासून ते पाचवा फाटापर्यंत हा जो प्रोजेक्ट आहे तो खरं तर गोरेगाव लोणेरे पासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबडवे हा प्रोजेक्ट आहे आणि इथपर्यंत हा कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे आणि इथून पुढे बघा तो जो रस्ता दिसतोय तो डांबरी रस्ताच पुढे कंटिन्यू केलेला आहे। जो आहे रुंदीकरणाचं काम चालू आहे परंतु तो रस्ता कॉन्क्रीट रस्ता नाही आहे तो आणि डांबरी रस्ताच तो पुढे कंटिन्यू केलेला आहे। तर मित्रहो या व्हिडिओमध्ये इतकंच। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। धन्यवाद।